चला बघू प्रॅक्टिस सेट 46. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 45. या लेक्चरमध्ये बघणार आहोत 46. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट एरिया? काय दिलं आहे? पेज ऑफ द कॅलेंडर दिला आहे. कॅलेंडरचा एक पेज आहे आणि त्याची लेंथ जी दिली आहे, लॉंग लिहिलं आहे म्हणजे लेंथ दिली आहे 45 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर. ठीक आहे. वाईड म्हणजेच ब्रेथ होते. आणि काय काढायचं आहे? व्हॉट इज इट एरिया? एरिया आपल्याला हे काढायचं आहे. तर चला बघू आन्सरकडे. बघा आपल्याला लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे? एरिया ऑफ जे कॅलेंडरचा पेज आहे त्याचा एरिया काढायचा आहे. द पेज ऑफ अ कॅलेंडर इज रेक्टँग्युलर शेप. कारण रेक्टँग्युलर शेप का बरं म्हटलं आहे? कारण की लेंथ आणि ब्रेथ दिली आहे. ज्याची लेंथ आणि ब्रेथ दिली आहे ते काय असते? रेक्टँग्युलर. तर मग कॅलेंडरचा पेज कसा असेल? रेक्टँग्युलर शेपनी असेल. ठीक आहे. तर बघा एरिया ऑफ पेज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. 45 लेंथ दिलेली आहे, ब्रेथ का दिली आहे 26 दिली आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 1170 आन्सर आला आपलं. मग लिहायचं हेन्स द एरिया ऑफ पेज इज 1170 सेंटीमीटर स्क्वेअर. चला बघू सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन बघू. व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. काय सांगितलं आहे याच्यात? व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल? एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. त्याची बेस दिलेली आहे 4.8 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 3.6 सेंटीमीटर. चला बघू आन्सरकडे. गिवनमध्ये दिलं आहे बेस 4.8 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 3.6 सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला काढायचं. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लावला आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर मग बेस दिलेला आहे, जे सगळी व्हॅल्यू दिलेली आहे ते पुटअप केली आपण. बेस दिले आहे 4.8, हाईट दिलेली आहे 3.6. ठीक आहे. तर 1/2 आहे इथे, तर 2नी इथे पूर्णपणे भाग द्यायचा. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2.4 आला. 2.4 इंटू 3.6 याचं मल्टिप्लिकेशन करून आपलं आन्सर आलं 8.64. तर मग लिहा एरिया ऑफ ट्रायंगल इज 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. चला बघू थर्ड क्वेश्चनकडे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ दी 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. यात काय म्हटलं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट? रेक्टँग्युलर प्लॉटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. किती किमतीचा झाला तो. ठीक आहे. तर रेक्टँग्युलर म्हटलं तर लेंथ आणि ब्रेथ येणारच. ठीक आहे. तर लेंथ दिलेला आहे 70.5 आणि ब्रेथ दिलेलं आहे 30.5 आणि इथे काय दिलं आहे? 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटरची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा आन्सरकडे. आन्सर बघा. गिवनमध्ये काय दिलं? लेंथ ऑफ दी रेक्टँग्युलर प्लॉट. लेंथ दिली होती 75.5, ब्रेथ दिली होती रेक्टँग्युलर प्लॉटची 30.5. ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट काढू आपण. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट, रेक्टँगलचा एरिया काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली 2302.75 मीटर स्क्वेअर आन्सर आला आपलं. ठीक आहे. तर हे काय झालं? एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट. प्लॉट एवढा स्क्वेअर मीटर आहे म्हणते, पण याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. किती किमतीचा, किती रुपयामध्ये तो झाला आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ द प्लॉट इक्वल्स टू रेट इंटू एरिया. हा फॉर्म्युला लावला आपण. रेट काय आहे आपला? 1000 आहे. एरिया निघाला आपला 2302.75. ठीक आहे. तर याची मल्टिप्लिकेशन केली. मल्टिप्लिकेशन 23,02,750 आन्सर आपला आलं. देअरफॉर द कॉस्ट ऑफ द प्लॉट इज 23,02,750. हे आपला आन्सर आहे. चला बघू फोर्थ क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 4 बघा. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स फ्लोरिंग is to be made up of square tiles of side 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall? How many will be required if tiles of side 50 centimeter were used? काय म्हटलं आहे यात?
रेक्टेंग्युलर हॉल दिला आहे, एक रेक्टेंग्युलर आकाराचा हॉल दिला आहे. त्याची लेंथ आहे 12 मीटर आणि ब्रेथ आहे 6 मीटर. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेडअप ऑफ स्क्वेअर टाईल्स. तर त्याची जी फ्लोरिंग आहे, जी रेक्टेंग्युलर हॉल आहे फ्लोरिंग आहे ते त्याच्यात टाईल्स लावले आहे आणि ते टाईल्स कसे आहे, स्क्वेअरनी आहे. तर स्क्वेअरची साईड एकच राहते. ठीक आहे, ऑल साईड्स आर इक्वल. ठीक आहे, तर 30 सेंटीमीटर साईड दिलेलं आहे स्क्वेअरची. मग यात काय म्हटलं आहे, हाऊ मेनी टाईल्स विल फिट इन द एंटायर हॉल. 30 सेंटीमीटर आकाराची टाईल्स आहे, स्क्वेअर आकाराची टाईल्स आहे. तर किती टाईल्स त्या रेक्टँग्युलर हॉलमध्ये लावा लागेल म्हणते. तर ते काढायचं आहे आपल्याला. यातच सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी विल बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड 50 सेंटीमीटर वेअर यूज. जर आपण 30 सेंटीमीटर आकाराच्या जागी 50 सेंटीमीटर स्क्वेअरची टाईल्स लावली, स्क्वेअर आकाराची स्टाईल लावली, तर किती ते फिटेड होईल म्हणते. ठीक आहे, चला बघू आन्सर काय. आपला आन्सर गिवन काय आहे, रेक्टेंग्युलर हॉलची लेंथ दिली होती 12 मीटर, रेक्टेंग्युलर हॉलची ब्रेथ दिली आहे 6 मीटर. ठीक आहे, साईड दिलं होतं टाईल्सचं 30 सेंटीमीटर. तर हे सगळे मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपल्याला एकच युनिटमध्ये पाहिजे. एक तर यांना सेंटीमीटर करा किंवा याला मीटर करा. तर याला मीटर करणं इझी जाईल आपला. तर 30 डिवायडेड बाय 100 केल्यावर आपला मीटर निघेल. तर 0.3 मीटरमध्ये आन्सर आला आपलं. ठीक आहे, हे झालं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं. सोल्युशन बघा, एरिया ऑफ रेक्टेंग्युलर हॉल. पहिले एरिया ऑफ रेक्टेंग्युलर हॉल काढू, मग त्याच्यात किती टाईल्स फिट होते तर मग ते काढू आपण. पहिले एरिया ऑफ रेक्टेंग्युलर हॉलचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ, 12 इंटू 6 लेंथ आहे आणि ब्रेथ आहे आपल्याला दिलेली आहे गिवन. ठीक आहे, 72 मीटर स्क्वेअर आपला आन्सर आलं. तर मग एरिया ऑफ रेक्टेंग्युलर किती आला, 72 मीटर. त्याच पद्धतीनं आपण एरिया ऑफ साईड काढून घेऊ. एरिया ऑफ साईड काय आहे, ए स्क्वेअर आहे. तर मग एक आहे आपला साईड 0.3 मीटर आहे. तर 0.3 स्क्वेअर. ठीक आहे, तर 0.3 स्क्वेअर 0.09 येते आन्सर मीटर स्क्वेअर. मग बघा एरिया ऑफ साईड निघला आपला 0.09 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर मग बघा नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. नंबर ऑफ टाईल्स आपल्याला काढायचं आहे. तर नंबर ऑफ टाईल्सचा फॉर्म्युला लावून, नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इक्वल्स टू एरिया ऑफ फ्लोअर. म्हणजे त्या फ्लोअरचा एरिया किती आहे आणि त्या टाईल्स, एका टाईल्सचा एरिया किती आहे. ठीक आहे, तर एरिया ऑफ फ्लोअर डिवायडेड बाय एरिया ऑफ 1 टाईल्स. तर एरिया ऑफ फ्लोअर किती आला आपला 72. ठीक आहे, रेक्टेंग्युलर हॉलचा फ्लोअरचा एरिया किती आहे 72 आहे आणि त्याच्यात एक टाईल्स किती सेंटीमीटर फिट होते. ठीक आहे, तर डिवायडेड बाय 0.09. मग बघा आन्सर. आपण हे 2 झिरो काटायचे आहे, हे पॉईंट काटायचं आहे म्हणून 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून ह्या पॉईंट काटण्याकरिता इथे 2 झिरो लावले आपण. तर बघा दुसऱ्या स्टेपमध्ये 7200 लिहिलं, 2 झिरो वाढवले कारण की 2 घरानंतर पॉईंट होते हे आणि 9ला एकटं केलं. ठीक आहे, तर 9चं पूर्णपणे भाग जातो इथे. आपला 800 आन्सर आला. चला बघू आता. बघा इफ द साईड इज 15 सेंटीमीटर. आता हे सेकंड क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन झाला आपला, आता ह्या सेकंड क्वेश्चन आहे. इफ द साईड 15 सेंटीमीटर, जसं आता 30 सेंटीमीटर होतं टाईल्सचं, तर आता काय झालं 15 सेंटीमीटर टाईल्स झाले. ठीक आहे, तर त्याला सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करू. मीटरमध्ये कन्वर्ट करायला डिवायडेड बाय 100 करावं लागते इक्वल्स टू, मग डिवायडेड केलं तर 0.15 मीटर आन्सर आला आपला. मग बघा एरिया ऑफ टाईल्स काय आहे, एरिया ऑफ टाईल्स ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर काय दिला आपला 0.15 दिला त्याचा स्क्वेअर. मग बघा आन्सर किती आला 0.0225 मीटर स्क्वेअर. हे झालं आपलं एरिया ऑफ टाईल्स. द नंबर ऑफ इच ऑफ साईड 15 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने आपण 30 सेंटीमीटरचं केलं होतं, आता 15 सेंटीमीटरचं. एरिया ऑफ फ्लोअर लिहू डिवायडेड बाय एरिया ऑफ इच टाईल्स लिहू. एरिया ऑफ फ्लोअर किती आहे 72 आहे. आता एरिया ऑफ इच टाईल्स किती आला आपला 0.0225. ठीक आहे, तर हे पॉईंट काटण्यासाठी मला वरती झिरो वाढवावं लागेल. ठीक आहे, तर इथे किती घरानंतर पॉईंट आहे 4 घरानंतर पॉईंट आहे. तर मग इथे किती झिरो लागेल 4 झिरो लागेल आणि हा पॉईंट रिमूव्ह होऊन जाईल. तर 225
खाली लिहिलं आणि पॉईंट रिमूव्ह केलं म्हणून 4 0 लावले. ठीक आहे. डिवाईड केलं याला मी 3200 आन्सर आलं. तर 3200 काय आपले टाईल्स आहे. ठीक आहे. तर मग आन्सर निघालं आपलं 3200 टाईल्स रिक्वायर्ड इफ टाईल्स ॲट साईड 50 सेंटीमीटर वेअर यूज. जर 50 सेंटीमीटर साईडची टाईल्स असेल तर 3200 टाईल्स आपल्याला रेक्टँग्युलर हॉलमध्ये लागेल. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा 5th क्वेश्चन बघा. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ मेजर हॅज शोन इन फिगर अलॉंग साईड. एक फिगर दिलेले आहे, ते बघायची आपल्याला. ते कशाची फिगर आहे? गार्डनची फिगर आहे. तर त्याचं पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि एरिया आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर चला बघू आन्सरकडे. चला दिलेली फिगर मी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. मी आपल्यानुसार त्याला नावं दिले ABCDE. हा वर्टायसिसला FGHIJK हे आपल्याला दिलं आहे. KLची साईड दिलेली आहे आपल्याला 13 मीटर. KJची साईड दिली आहे 30 मीटर आणि GIची साईड दिलेली आहे आपल्याला 30 मीटर. तर तुम्ही एक नोटीस केलं का, इथे साईड सेम आहे, तिन्ही पण साईड सेम आहे. तर मग हे पण साईड सेम राहील आणि चारही साईड ज्याच्या सेम आहे त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो. ऑल साईड्स आर इक्वल. ठीक आहे. मग इथे पण सेम राहील, हा पण स्क्वेअर फॉर्म झाला. याची जर साईड सेम आहे तर याची पण साईड सेम राहील, याची पण साईड सेम राहील, याची पण साईड सेम राहील. ठीक आहे. हा स्क्वेअर झाला, हा बी स्क्वेअर झाला आणि हा पण स्क्वेअर फॉर्म झाला. म्हणजे इथे टोटल किती स्क्वेअर झाले? 1 2 3 4 आणि हा एक 5. तर मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काढायचं आहे? तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर. तर पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साईड्स. तर सम ऑफ ऑल साईड्स म्हणजे हे जे साईड दिलेले आहे त्याची सम. तर हे 13 आहे, हे 13 आहे, हे 13 आहे. तर मग हे काय राहील? 13 राहील, हे 13 राहील, हे 13 राहील. ठीक आहे. तर सगळ्या साईड कशा राहील? 30 राहील. तर बघा इट्स पेरिमीटर. मग मी पूर्ण साईडची नावं लिहून घेतली आहे. AB प्लस BC प्लस CD प्लस DE प्लस EF प्लस FG प्लस GH प्लस HI प्लस IJ प्लस JK प्लस KL प्लस LA. ठीक आहे. बघा LA आला अखेरीवर. तर त्याची सगळ्यांची साईड कशी आहे? 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13 13 13. ठीक आहे. पूर्ण प्लस केल्यानंतर आन्सर काय आला? 156 मीटर आली. तर पेरिमीटर निघली आपली. आता दुसरं काय काढायचं आहे? एरिया ऑफ गार्डन. ऑफ गार्डनचं फॉर्म्युला काय? साईड स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे, गार्डन कशा शेपमध्ये आहे? स्क्वेअर शेपमध्ये आहे. तर साईड स्क्वेअर. ठीक आहे. तर पण इथे किती आपले गार्डनचे पीसेस आहे? किती एरियाज आहे? 1 2 3 4 5. पहिले आपल्याला एका एरियाचं काढावं लागेल, मग 5 एरियाचं काढावं लागेल. तर बघा इकडे एरिया ऑफ 1 स्क्वेअर इक्वल्स टू साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे. साईड स्क्वेअर काय आहे? 13 आहे साईड. तर 13 स्क्वेअर. तर मग एरिया ऑफ 1 स्क्वेअरचा आन्सर काय निघालं? 169 मीटर स्क्वेअर. तर हे 1 स्क्वेअरचा एरिया झाला. आता आपल्याला किती स्क्वेअर आहे इथे? टोटल 5 स्क्वेअर आहे. तर 5 स्क्वेअरचा एरिया काढावा लागेल. तर एरिया ऑफ 5 स्क्वेअर इक्वल्स टू 5 इंटू 169. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन केलं 845 मीटर स्क्वेअर. मग हे आपलं प्रॉपर आन्सर झालं एरिया. तर मग लिहा हेन्स द एरिया ऑफ द गिवन गार्डन इज 845 मीटर स्क्वेअर.